चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रीचा आपला 6.1 मी पूर्ण शिकवलेला आहे. ठीक आहे, 6.1 ची मी पहिले काही बेसिक सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर 6.1 मी शिकवलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे 6.1 मध्ये प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन बोर्डाला फिक्स येणार आहे. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रीचा प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन येणार म्हणजे येणारच आहे, फिक्स आहे. ठीक आहे, पहिले तुम्ही 4 जे व्हिडिओ झालेत माझे ते पहिले तुम्ही बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा. ओके, म्हणजे जर तुम्हाला हेच माहित नसेल, म्हणजे साइन काय असतं, कॉस काय असतं, टॅन काय असतं, हेच जर तुम्हाला माहित नाही तर पुढे शिकून काय फायदा नाही, म्हणजे 6.2 शिकून काहीच फायदा नाही. ठीक आहे, 6.2 मध्ये जवळपास 5 ते 6 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, पण खूप इझी क्वेश्चन आहेत. जर तुम्हाला मी स्टार्टिंगच्या आता 2 कन्सेप्ट सांगेल मी तुम्हाला, जर ते समजले तर इझिली तुम्हाला 1 2 3 4 5 6 आरामशीर जमेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणून तुम्ही नाही का पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ओके, तसंच जे कोणी चॅनल नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आण देतो. आणि हा आपले जे काही लेसन झाले ज्योमेट्रीचे, काही काही लेसन झाले, सिमिलरिटी शिकवलं मी. ठीक आहे, प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला भेटेल. सिमिलरिटी शिकवलाय, पायथागोरस थिअरम शिकवलेला आहे. ठीक आहे, अजून काय काय शिकवलेलं आहे, ट्रिग्नोमेट्री चालू आहे आपला. ओके, आणि मॅथ्स 1 मध्ये काय काय झालेलं आहे, मॅथ्स 1 मध्ये झालेलं आहे आपलं फर्स्ट लिनियर इक्वेशन, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन झालेलं आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण झालेलं आहे. ओके, एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला चॅनलवर तेवढ्या अवेलेबल भेटतील. ओके, आणि तसंच जे कोणी नवीन असतील चॅनलवर, पहिले त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथं क्लिक करा आणि डायरेक्ट तिथं व्हॉट्सअप लिंक आहे बघा, व्हॉट्सअप लिंक करून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, म्हणजे तुम्हाला समजेल आपलं लेक्चर किती वाजता असतं. ठीक आहे, मे बी संध्याकाळीच लेक्चर असणार, कारण सगळ्यांचे शाळा जे आहे ते सकाळीच असतं ना, सो म्हणून आपण लेक्चर जे काय आहे ते संध्याकाळी ठेवतो. ठीक आहे, चला बेसिक पहिलं व्यवस्थित लक्ष द्या, तरच तुम्हाला पुढचं समजेल. ओके, बघा इथे काय आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन. आता आपण हे कोणासाठी शिकतोय, एक्सरसाइज 6.2 साठी शिकतोय. ठीक आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन केव्हा बोलणार आपण, अँगल ऑफ इलिव्हेशन ज्यावेळेस वेन यू लुक अबोव दी हॉरिझॉन्टल लेवल. आता समजा एक हॉरिझॉन्टल लेवल आहे. ठीक आहे, आता मी एक ऑब्झर्वर आहे. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, माझ्या आईज पासून, म्हणजे माझी आईज असं मी एकदम स्ट्रेट बघतोय, बरोबर, म्हणजे मी हॉरिझॉन्टल लेवल पासून बघतोय. बघा हे असं आईज आहे. ओके, हे असं आईज आहे. ओके, ह्याची हॉरिझॉन्टल लाईनच्या बघा इथून ना. ठीक आहे, सो वेन यू लुक अबोव दी हॉरिझॉन्टल लेवल, अबोव दी हॉरिझॉन्टल लेवल म्हणजे काय, ज्या वेळेस मी बघा माझा अँगल असा आहे आणि मी असा वर बघतोय, त्यावेळेस इथून आणि वर बघितलेला अँगल किती क्रिएट झाला, म्हणजे इथून असा वर बघताना म्हणजेच काय, हा अँगल. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन पासून मी हॉरिझॉन्टल लाईनच्या वर बघतोय, त्यावेळेस जे काय अँगल क्रिएट होईल त्याला बोलणार आपण अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन. ठीक आहे, इझी आहे बघा. द अँगल मेड इज अन अँगल ऑफ इलिव्हेशन. इझी, ज्या हॉरिझॉन्टल लाईन पासून जर मी वर बघत असेल तर समजायचं अँगल ऑफ इलिव्हेशन आहे. ठीक आहे, इझी आहे. ह्याच्यामध्ये दोनच कन्सेप्ट आहेत, एक अँगल ऑफ इलिव्हेशन आणि दुसरा जो आहे तो अँगल ऑफ डिप्रेशन आहे. ठीक आहे, हे समजलं. पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर, पटकन लवकर काढला. हा, ज्यावेळेस इलिव्हेशन येणार बघा, क्वेश्चन मध्ये जर इलिव्हेशनचं प्रोनाउन्सिएशन असेल तर समजून जायचं माझा ऑब्झर्वर म्हणजे तो ऑब्झर्वर वर बघतोय. ओके, एवढं लक्षात ठेवा. जर इलिव्हेशन आलं तर समजून जायचं की ऑब्झर्वर वर बघतोय. ओके, सो आता हे रफ करतो, अँगल ऑफ डिप्रेशन टाकतो, अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, when you look below the horizontal line, below the horizontal level, the angle made is an angle of depression. ठीक आहे, इथे दिलेला आहे अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, आता बघा अँगल ऑफ डिप्रेशनचा अर्थ काय होणार, ज्यावेळेस समजा वेन यू लुक बिलो दी हॉरिझॉन्टल लेवल, समजा आता माझी हॉरिझॉन्टल लेवल अशी आहे. ठीक आहे, माझ्या आईचं जे काय मी बघतोय ते एकदम फॉरवर्ड साईडला आहे. ठीक आहे, एकदम स्ट्रेट लाईनला, आणि तिथून त्या हॉरिझॉन्टल लाईन पासून मी खाली बघतोय. ठीक आहे, म्हणजे ऑब्झर्वर नाही का समजून जायचं, जर अँगल ऑफ डिप्रेशन असेल तर ऑब्झर्वर
एखाद्या बिल्डिंगवर थांबलाय किंवा उंच इमारतीवर, असं म्हणजे वर थांबलाय एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे मे बी तो ह्याच्यावर थांबला, लाईट हाऊसवर थांबू शकतो. ठीक आहे, म्हणजे एखादा ऑब्झर्वर वरून खाली बघतोय. ठीक आहे, त्यावेळेस आपण मोस्टली अँगल ऑफ डिप्रेशन यूज करतो. ठीक आहे, म्हणजे समजा माझी होरिझॉन्टल लेवल आहे आणि मी इथून खाली बघतोय. ठीक आहे, इकडून खाली बघतोय, त्यावेळेस हे जे काय अँगल क्रिएट होणार आहे त्याला आपण बोलणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे, समजून जायचं. जर क्वेश्चन मध्ये डिप्रेशन हा शब्द जर आला तर समजून जायचं की ऑब्झर्वर खाली बघतोय. एकदम इझी. ठीक आहे, हे दोनच कन्सेप्ट असे होते की 6.2 साठी सफिशियंट आहे. ओके, अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे ऑब्झर्वर वर बघतोय, डिप्रेशन म्हणजे ऑब्झर्वर खाली बघतोय. ऑब्झर्वर म्हणजे माणूस, व्यक्ती. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन, म्हणजे एक्सरसाइज घेते ना. आता एक्सरसाइजचा 6.2. आता बघा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. पहिला क्वेश्चन स्टार्टिंगचा व्यवस्थित समजून घ्या. बघा स्क्रीनवर डिस्प्ले होईल. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. बघा क्वेश्चन काय आहे समजून घ्या जरासा. बघा काय दिलं तुम्हाला. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम चर्च लुकिंग ऍट इट्स टॉप. बघा नीट लक्ष द्या काय दिलंय. अ पर्सन इज स्टँडिंग. ठीक आहे, जर समजा माझा पर्सन इथं थांबलाय. कुठे थांबलाय? इथं. ठीक आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम चर्च लुकिंग ऍट इट्स टॉप. म्हणजे काय, पर्सन समजा जर माझा इथं थांबलाय आणि किती मीटर अवे थांबलाय चर्च पासून. समजा माझा चर्च इकडे आहे. ठीक आहे, माझा चर्च या साईडला आहे. थांबा जरा नीट काढतो. समजा माझा चर्च इथं आहे. ओके, मग हे पर्सन जो आहे चर्च पासून, समजा ही चर्चची हाईट आहे. समजा एबी जे आहे ही चर्चची हाईट आहे. ठीक आहे, ह्या चर्च पासून हा पर्सन जो आहे किती आहे. अ पर्सन इज स्टँडिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. फ्रॉम अ चर्च म्हणजे 80 मीटर अवे. 80 मीटर म्हणजे 80 मीटर लांब थांबलाय चर्च पासून. ओके, पुढं फ्रॉम अ चर्च लुकिंग ऍट इट्स टॉप म्हणजे काय, पर्सन जो आहे इथला तो वर बघतोय, चर्चच्या टॉपला बघतोय. ओके, सो द अँगल ऑफ इलिव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. सो फाइंड द हाईट ऑफ द चर्च. सो बघा इथं काय दिलंय, अँगल ऑफ इलिव्हेशन दिलंय. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय, म्हणजे पर्सन खालून वर बघतोय. काय बोललो मी, पर्सन खालून वर बघतोय. का, कारण अँगल ऑफ इलिव्हेशन दिलंय. किती दिलंय अँगल ऑफ इलिव्हेशन, म्हणजे थिटा किती दिलाय 45 डिग्री. ओके, थिटा दिलाय तुम्हाला 45 डिग्री. सो काय करायचं मला, आय हॅव टू फाइंड सो ए बी. सो कसं काढणार बघा, ए बी कसं काढणार. पहिलं तुम्हाला जे काही थिओरिटिकल पार्ट आहे त्याचा कन्वर्ट तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, म्हणजे आन्सर मध्ये लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे, बघा आता सो इथे मी लिहितो. लेट सी बी द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर किंवा पोझिशन ऑफ पर्सन. ठीक आहे, सो पोझिशन ऑफ सी बी द पोझिशन ऑफ द पर्सन. ठीक आहे, सो एसी काय आहे, हे डिस्टन्स आहे चर्च पासून. ओके, सो एबी म्हणजे काय, सो एबी बी द हाईट ऑफ द चर्च. समजलं का, हाईट ऑफ द चर्च येणार. ओके, सो मला काढायचं हाईट ऑफ द चर्चच काढायचंय. सो आता तुम्हाला बघा हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे की जर समजा माझा अँगल थिटा इथं आहे बरोबर. सो साइनचं फॉर्म्युला काय असतं साइनचा, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, सो आता इथे नीट लक्ष द्या. इथे थिटा आहे बरोबर, इथे थिटा आहे. सो अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. पण मला दोन व्हॅल्यू माहिती पाहिजे. किती व्हॅल्यू माहिती पाहिजे, दोन. जर मी साइन कॉस टॅन, बघा मी पहिले लिहितो. कॉस थिटा म्हणजे काय असतं, ऍडजसंट साइड. एक मिनिट, इथं चुकलं. साइन थिटा म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. सॉरी म्हणजे प्रोनाउन्सिएशन करताना चुकलं जरासा. सो साइन थिटा म्हणजे काय, सो अपोजिट साइड एबी अपॉन हायपोटेन्यूज. पण मला एबी ची पण व्हॅल्यू माहित नाही आणि सीबी ची पण व्हॅल्यू माहित नाही, मग मी यूज नाही करू शकत. ठीक आहे, सो आता बघा टॅन कॉस घेऊन बघा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, तो कॉस थिटा ऍडजसंट साइड म्हणजे थिटाच्या लगतची बाजू. बघा थिटाच्या लगतची बाजू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज.
ओके, ऍडजस्टंट साइड मला अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट साइड मला माहितीये, पण हायपोटेनस मला माहितीये का? नाही. पण मला हायपोटेनस काढायचं आहे का? हायपोटेनस काढायचं नाही, मला एबी काढायचं आहे. सो मी साइन पण यूज नाही करणार, कॉस पण यूज नाही करणार. सो काय यूज करणार मी? बघा, टॅन थिटा यूज करू शकतो का? टॅन थिटा म्हणजे काय असतं? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. इथे येणार ऍडजस्टंट साइड. ठीक आहे, म्हणजे मला एबी काढता येईल आणि मला एसी ची व्हॅल्यू मला माहिती. सो मी टॅन थिटा हे फंक्शन यूज करणार. समजतंय का? टॅन थिटाच काय यूज करतोय? कारण मला एबी काढायचं आहे आणि मला ह्याची व्हॅल्यू माहितीये आणि एक अँगल मला माहितीये. सो मी हे यूज करणार, टॅन थिटा यूज करणार. ठीक आहे, बाकी दुसरं साइन पण यूज करता येणार. साइन म्हणजे काय असतं? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. म्हणजे हे पण माहित नाही, हे पण नाही माहित. आणि जर मी कॉस घेतला तर ऍडजस्टंट माहितीये, पण मला थोडे हायपोटेनस काढायचं. हायपोटेनस काढायचं का मला? नाही. ठीक आहे, सो आता मग मी टॅन यूज करणार. सो वी हॅव अँगल ऑफ इलिव्हेशन किती दिलं तुम्हाला? अँगल ऑफ इलिव्हेशन. सो अँगल ऑफ इलिव्हेशन दिले तुम्हाला किती आहे? थिटाची व्हॅल्यू किती दिली? 45 डिग्री. ठीक आहे, सो 45 डिग्री दिले. मग आता काय करणार पुढं? सो वी हॅव टॅन थिटा. टॅन थिटा यूज करावं लागेल. सो टॅन थिटा, सो इथं थिटा अँगल आहे बरोबर. सो टॅन थिटा इक्वल टू या थिटाच्या अपोजिट साइड एबी आहे बरोबर, आणि अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस एसी आहे, इथे येणार एसी. ठीक आहे, सो टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे? थिटाची व्हॅल्यू आहे 45. सो वी हॅव टू टेक 45. सो टॅन 45 डिग्री इक्वल टू एबी ची व्हॅल्यू काढायचं आहे आणि एसी किती आहे? 80. ओके, आणि फ्लो चार्ट मध्ये बघा, त्या चार्ट मध्ये बघा टॅन 45 किती असतं. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं आहे टॅन 45 इज 1. एक टेबल आहे, 9th स्टँडर्डला पण झालेलं आहे. ते टेबल तुम्हाला लर्न करायचंच आहे. ते 4 व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे. ओके, सो टॅन 45 इज 1. सो बघा ना, काय ना मग 1 इक्वल टू एबी बाय 80. ओके, 80 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो 81 जा 80 येणार इक्वल टू एबी. ओके, म्हणजे एबी ची व्हॅल्यू जी आहे ती 80 मीटर आलेली आहे बरोबर. म्हणजे हाईट पण किती आलेलं आहे? 80 मीटर. द हाईट ऑफ द चर्च हे लिहावं लागेल ना. द हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. 80 मीटर. ठीक आहे, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. बघा, हे समजलं पाहिजे. साइन का यूज नाही केला, कॉस का नाही यूज केला, हे सगळं माहिती पाहिजे. मोस्टली आपण टॅनच यूज करतो, कारण बघा ना, थिटाच्या अपोजिट व्हॅल्यू मला फाइंड आउट करायचं आणि ऍडजस्टंट मला माहिती होतं. सो तीच व्हॅल्यू घ्यावं लागेल ना. सो मी जर साइन घेतलं किंवा कॉस घेतलं तर चालणार नाही. ठीक आहे, चला व्यवस्थित काढा पटकन स्क्रीनशॉट. सेकंड क्वेश्चन बघा, डिस्प्ले होईल स्क्रीनवर तुमच्या. सेकंड क्वेश्चन काय दिलं समजून घ्या. बघा, सेकंड क्वेश्चन काय दिलं तुम्हाला? सेकंड क्वेश्चन आहे फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. म्हणजे एक लाईट हाऊस आहे. ठीक आहे, बघा एक लाईट हाऊस आहे. मला असं नीट काढतो लाईट हाऊस. चला, एक लाईट हाऊस आहे. ओके, चला मान्य केलं. अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट अ शिप मेक्स अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. सो बघा, ज्या वेळेस हे लाईट हाऊस आहे, तो जो काय ऑब्झर्वर आहे तो ए पॉइंटला आहे असं समजा. ठीक आहे, तो कुठं बघतोय? ऑब्झर्वर. अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट अ शिप मेक अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. म्हणजे ज्या वेळेस तो बघेल खाली, म्हणजे इथे जहाज असेल, ठीक आहे, तो शिप कडे बघतोय. ठीक आहे, इथे शिप आहे. ओके, सपोज मी एस काढतो तिथं. ठीक आहे, त्यावेळेस अँगल किती क्रिएट होतोय? अँगल क्रिएट होतोय तिथं 60 डिग्री. इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर देन फाइंड हाऊ फार शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. बघा, क्वेश्चन नीट समजून घ्या. काय दिलं क्वेश्चन? अँगल ऑफ डिप्रेशन कुठे क्रिएट होणार आहे? बघा, आता समजा हे होरिझोंटल लाईन आहे. ठीक आहे, इथं ऑब्झर्वर थांबलाय, म्हणजे तिथून मला होरिझोंटल लाईन काढावा लागेल. ठीक आहे, मग ऑब्झर्वर बघा, आता मी ऑब्झर्वर आहे आणि मी इकडून बघ हे असं आहे ना, मी असं खाली बघतोय. सो अँगल असा क्रिएट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी इथं थांबलोय, मी समोर बघतोय, समोरून खाली बघतोय, त्यावेळेस इकडे अँगल क्रिएट होणार आहे 60 डिग्री. समजतंय का? तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जर खाली बघत असेल तर इकडे क्रिएट होणार. जर तो असा बघत असेल तर समजा असा बघतोय, असा कसा? इकडून असा आहे ना. ठीक आहे, इथं स्ट्रेट लाईन आहे,
सो हे होरिझॉन्टल लाईन म्हणजे तो खाली बघतोय, इथं थांबलाय तो, बघा इथं पर्सन थांबलाय, ओके, खाली बघतोय म्हणजे ही त्याची होरिझॉन्टल लाईन, ओके, ही होरिझॉन्टल लाईन आणि खाली बघतोय म्हणजे हा अँगल, हा वाला अँगल, आतमधला नाही हा वाला, ठीक आहे. हे जसं समजून घ्या, ओके. बघा असं समोर थांबलाय, असं समोर बघतोय तो, समोरून असा खाली बघतोय, खाली बघतोय म्हणजे हा अँगल 60 डिग्री. सो दिस इज द अँगल ऑफ डिप्रेशन, ठीक आहे. आणि पुढे काय दिलंय, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर, म्हणजे जे काही लाईट हाऊसचं जे काय हाईट आहे, सपोज इथं बी टाकतो, ते 90 मीटर आहे. सो पुढे काय दिलं क्वेश्चन, फाइंड हाऊ फार दी शिप इज फ्रॉम दी लाईट हाऊस, म्हणजे शिप आणि लाईट हाऊस हे किती अंतरावर आहे ते फाइंड आउट करायचंय, ठीक आहे. अजून काय गिवन दिलंय, √3 ची व्हॅल्यू दिली त्यांनी, √3 ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी गिवन मध्ये, सो 1.73 दिले, ओके, 1.73 तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. असा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्स साठी येऊ शकतो. सो मग आता लिहिणार कसं व्यवस्थित ते बघून घ्या. सो लेट ए बी द पोझिशन ऑफ द पर्सन, ठीक आहे. हे सर्वात मेन लिहायचा, पहिलं पोझिशन कुठे आहे ऑब्झर्वरची ते सर्वात मेन आहे, ठीक आहे. नाव आता ए बी, सो ए बी काय आहे, ए बी बी द हाईट ऑफ लाईट हाऊस, ओके. लाईट हाऊसची हाईट किती दिली तुम्हाला, 90 डिग्री दिली, ठीक आहे. सो लाईट हाऊसची हाईट आहे, सपोज मी एबी कन्सिडर केलं, एबी विथ द हाईट ऑफ द लाईट हाऊस, सो एबी ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 90 मीटर, ओके, मीटर. हे तर झालं काम, ओके. आता मला एसबी काढायचं आहे. आता जो अँगल ऑफ डिप्रेशन जो दिलाय, समजा मी इथं पॉइंटला नाव देतो, टी नाव देतो, काय देतो, टी, ओके. बघा नीट समजून घ्या, दोन लाईन पॅरलल असतील, बघा नीट बघा, जर दोन लाईन पॅरलल असतील आणि त्याच्यामधून एक ट्रान्सव्हर्सल जाते, बघा हे दोन लाईन आहे, बघा ही एक लाईन आहे, हा म्हणजे ही लाईन, ओके, म्हणजे ही डॉटेड लाईन, हा, आणि बघा ही एक लाईन म्हणजे ही लाईन, म्हणजे ह्याला एक्सटेंडच करा, ठीक आहे, ह्याला अजून एक्सटेंड करा, ह्याला पण एक्सटेंड करा, म्हणजे हे दोन लाईन आणि हे ट्रान्सव्हर्सल, बघा हे ट्रान्सव्हर्सल, ओके. तुम्हाला माहिती आहे हा वाला अँगल म्हणजे हा वाला अँगल आणि हा अँगल, ठीक आहे, हा वाला अँगल आणि हा वाला अँगल, हा वाला, हे अँगल सेम असणार आहे का, कारण हे दोन लाईन जे आहे ना, टी ए कुणाला पॅरलल काढलंय, लाईन टी ए, बघा हे टी ए जे आहे ना होरिझॉन्टल लाईन, ते एसबी ला पॅरलल आहे, असं काढलेलं मी ही लाईन, ठीक आहे. पॅरलल टू लाईन एसबी किंवा साइड एसबी बोलू शकतो, साइड एसबी. जर लाईन पॅरलल असतील, जर हे लाईन पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल इक्वल असतात. सो कोणता अँगल, हा अँगल जेवढा आहे तेवढाच हा अँगल असणार आहे, त्यालाच आपण कोणता अँगल बोलणार आहे, अल्टरनेट अँगल. मग जर हा जर 60 असेल तर हा पण 60 असणार, ठीक आहे. बाय विच प्रॉपर्टी, अँगल, ठीक आहे, म्हणजे हे अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी, ठीक आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो का, अँगल टी ए एस, हा वाला अँगल टी ए एस इज कॉन्ग्रुएंट टू अँगल विच कॉन्ग्रुएंट टी एस बी, हा वाला अँगल टी एस बी, विच अँगल, अल्टरनेट अँगल, ओके. हे लक्षात ठेवा, हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल कधी यूज करतात, ज्यावेळेस लाईन पॅरलल असेल तरच यूज करतो आपण, ठीक आहे. मग आता सांगा बघू मला, हा टी ए एस हा 60, मग हा पण किती असणार, बघा टी ए एस 60 इज कॉन्ग्रुएंट टू, आता मी 60 लिहिलंय तिथं, ठीक आहे, म्हणजे इथं काहीच नव्हतं, म्हणजे ए एस बीच आहे, ए एस बी, ओके. म्हणजे हा पण 60 झाला ना, ए एस बी पण किती झाला, हा पण 60 झाला, ठीक आहे. म्हणजे आता मी लिहू शकतो 60 डिग्री, ओके. सो मग मला थिटाची व्हॅल्यू भेटली ती 60 डिग्री, सो थिटा इक्वल टू 60 डिग्री, ओके. थिटाची व्हॅल्यू काय भेटली, 60. आता काय करणार मी, आता सांगा. सो मी आता हे यूज करू, नाव टॅन थिटा इक्वल टू, बघा इथं थिटा आहे, हा, थिटाच्या टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड कोणती आहे, बघा ही अपोजिट साइड ए बी
अपॉन ऍडजस्टंट साइड एसबी, म्हणजे मला एसबी काढायचं आहे. ठीक आहे. सो tan 60 डिग्री, सो 60 डिग्री. ओके. एबी ची व्हॅल्यू किती, एबी 90 आणि अपॉन एसबी ची व्हॅल्यू किती आहे ती काढायची. वी हॅव टू फाइंड दिस वन. ओके. सो tan 60 तुम्हाला माहिती आहे का किती असतं. त्यामुळे 1 मिनिट टाइम बघू दे. चला टाइम संपत आला. पहिला स्क्रीनशॉट काढा, मग नंतर सांगतो. कारण कसं आहे 8 मिनिटाचाच व्हिडिओ असतो, त्याच्यावर जर मी एक्सप्लेन करायला गेलो तर स्टॉप होईल व्हिडिओ. ठीक आहे. चला काढा पटकन स्क्रीनशॉट. हा नाव आता बघा, टेबल तुम्हाला माहिती आहे tan 60 किती असतं. बघा ट्रिगोनोमेट्री मध्ये तुम्हाला जर एक पेज पलटलं तर तुम्हाला एक फ्लो चार्ट दिसेल, म्हणजे एक टेबल दिसेल. मग तिथून बघायचंय तुम्हाला. सो tan 60 किती असतं. जर तुमचे टेबल लर्न नसेल तर तुम्ही 11वी सायन्स काय घेऊच नका, मी तर म्हणतोय. ठीक आहे. आणि ट्रिगोनोमेट्री चॅप्टर स्किप करून टाका. जर तुम्हाला तेवढं पण येत नसेल ना ते टेबल, तर टेबल म्हणजे स्किप करून टाका. काहीच फायदा नाही तुमचं हे शिकून. ठीक आहे. म्हणजे शून्य आहात तुम्ही, शून्य, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. टेबल महत्वाचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे गेल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. ओके. सो बघा tan 60 म्हणजे असतं √3 असतं. ठीक आहे. किती असतं, √3 आणि इथे ना 90/SB. ओके. आता एसबी डिवाइड आहे, तिकडे गेला का ना मल्टिप्लाय. सो √3 मल्टिप्लाय बाय एसबी डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. एसबी इक्वल टू 90. आता √3 हे मल्टिप्लाय आहे, सो तिकडे गेला का होणार, डिवाइड होणार. सो करा डिवाइड. एसबी तसाच. ओके. एसबी तर तसाच राहणार. हे √3 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड. सो 90 बाय किती येणार, √3. ओके. पण मी ह्याला असं लिहू शकतो का, ह्या 90 ला मी असं लिहू शकतो का, बघा असं 30 into 3 अपॉन √3. बरोबर ना. सो 30 into 3 किती, दॅट इज 90. सो 90 ला मी 30 into 3 लिहू शकतो. का लिहिला हे पण माहिती पाहिजे, कारण इथं 3 आहे, म्हणजे मी काय करतो बघा. सो हे 30 तसाच इंटू ह्या 3 ला मी असं लिहू शकतो का, ह्या 3 ला बघा √3 into √3. बघा नीट बघा. सो √3 into √3 काय होतं बघा, √3 into √3. हे 3 आहे आणि हे 3 आहे. सो √9 होणार. बरोबर. 3 3 जा 9. मग 9 कुणाचा स्क्वेअर रूट आहे, 3 चा. ठीक आहे. म्हणजे ह्या 3 ला मी असं लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. सो ह्या 3 ला मी असं लिहू शकतो. सो म्हणजे ह्या 3 च्या जागी असं लिहिलं, संपला विषय. आपण हे √3 तसा. सो एक कॅन्सल. सो 30 into √3. हा आणि 30 into √3 ची व्हॅल्यू तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये दिले बघा. √3 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 1.73 दिले. 1.73 दिले. सो याचा आन्सर एसबी ची व्हॅल्यू येणार, इथं लिहू का बघ. ठीक आहे. एसबी ची व्हॅल्यू इथं लिहितो. ठीक आहे. इझी क्वेश्चन आहे त्याचे. एसबी ची जी काय व्हॅल्यू आहे बघा, 30 into 1.73 करा. आन्सर मी तुम्हाला इथं बघून सांगतो. 51.9 येणार. 51.90 मीटर. ठीक आहे. किंवा 51.9 लिहिले तरी चालेल. सो इथे लिहा, द शिप इज 51.90 मीटर अवे फ्रॉम लाईट हाऊस. ठीक आहे. संपलं. म्हणजे एवढं सेंटेन्स लिहा, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स देता येईल. ठीक आहे. नाहीतर अदरवाईज तुमचा अर्धा मार्क्स जाऊ शकतो. सो व्यवस्थित केअरफुल राहा. ठीक आहे. आणि जे लाईव्ह चॅट मध्ये आन्सर देतात त्यांची नावं मी डिस्प्ले करणारच आहे. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नावं असतील तुमची. आता कुठेतरी जाऊन नाही का, काही जण जास्त नावं म्हणजे का हे सांगायला आहेत मला आन्सर. कोण सांगतं, कधी तर मला आता सध्या तर ज्ञानेश्वरी पण सांगते. ठीक आहे. ज्ञानेश्वरी चव्हाण. ओके. वेदिका तर कंटिन्यू आन्सर सांगतेय, अजून सानिका पण आन्सर सांगतेय. बाकीच्यांनी पण ट्राय करा, म्हणजे अजून चांगलं वाटेल. ठीक आहे. तुमचा अभ्यास बघून बाकीच्या मुलींना पण इंटरेस्ट येईल आणि ते पण आन्सर सांगायचा प्रयत्न करतील. ठीक आहे. एवढं तरी करू शकता तुम्ही, एवढं करावं लागेल तुम्हाला. आता हे काय तुम्ही माझ्यासाठी थोडी करताय, हे तर मला तर 12th स्टँडर्डचं आहे, तर पण तुम्ही हे करा. ओके. चला पटकन काढा स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 3rd वाला बघा. 3rd वाला क्वेश्चन जो आहे ना, थोडासा मोठा क्वेश्चन आहे पण इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो बघा काय करायचं तुम्हाला, काय दिलं इथं, 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन द रोड ऑफ विड्थ 12 मीटर. ठीक आहे. म्हणजे एक मध्ये रोड आहे. ओके. मध्ये रोड आहे आणि त्याची विड्थ जी आहे रोडची ती 12 मीटर आहे.
ओके, नीट जरा क्वेश्चन समजून घ्या. सो टू बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर, म्हणजे जवळजवळ बिल्डिंग, म्हणजे बिल्डिंग काय आहे, एक रोडच्या ह्या साईडला आहे आणि एक रोडच्या त्या साईडला आहे. ओके, मान्य केलं. ओके, काढलं असं. आता बघा, फ्रॉम दी टॉप ऑफ दी फर्स्ट बिल्डिंग, फ्रॉम दी टॉप ऑफ दी फर्स्ट बिल्डिंग, समजा आता हे फर्स्ट बिल्डिंग आहे आणि हे सेकंड बिल्डिंग आहे. ओके, सो फ्रॉम दी टॉप ऑफ दी फर्स्ट बिल्डिंग, म्हणजे समजा इथे टॉप आहे, ह्या फर्स्ट बिल्डिंगचा टॉप आहे. ओके, सो आता बघा, फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. ओके, म्हणजे हे जे काय आहे फर्स्ट बिल्डिंग ते 10 मीटर हाय आहे, म्हणजे काय 10 मीटर त्याची हाईट आहे. ओके, एकदम इझी आहे. हा, विच इज 10 मीटर हाय. द अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. म्हणजे बघा इथे काय दिलंय, द अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय, म्हणजे इथं पर्सन थांबलेला आहे. ठीक आहे, इथं पर्सन थांबलेला, सपोज पर्सनची पोझिशन आहे पी. ठीक आहे, सो बघा, द अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. म्हणजे काय, ज्या वेळेस तो पर्सन सेकंड बिल्डिंगला बघणार, म्हणजे सेकंड बिल्डिंगला बघणार, समजा इथं सेकंड बिल्डिंग आहे. ओके, त्यावेळेस अँगल जे काही क्रिएट होणार आहे, कुठून, हे इथं. मग इथं अँगल कसं क्रिएट करणार, समजा मी इथं थांबलोय असं. ओके, पहिलं मी होरिझोंटल लाईन काढणार. काय काढणार, पहिलं मी होरिझोंटल लाईन काढणार. सो त्यावेळेस मी होरिझोंटल लाईन ही कन्सिडर करतो. ठीक आहे, ही कन्सिडर करावं लागेल मला. सो मग अँगल ऑफ इलिव्हेशन जो आहे तो 60 डिग्री आहे. किती डिग्री आहे, 60 डिग्री. सो काय काढायचं मला, समजा मी इथं आता नाव देतो, इथं पी काढलंय, इथं ए देतो, इथं बी देतो, इथं सी आणि इथं डी देतो. ठीक आहे, सो काढायचं काय मला, व्हॉट इज दी हाईट ऑफ दी सेकंड बिल्डिंग, म्हणजे मला ही हाईट काढायची आहे. ठीक आहे, काय काढायचं मला, हे हाईट काढायचं आहे. ओके, सो आता बघा ना, हे 12 आहे, तर हे पण किती असणार, 12. मग हे 10 आहे, मग हे किती असणार, 10 असणार. का, कारण हा PABC जो आहे तो रेक्टँगल आहे. आता रेक्टँगलच दिसतो ना मला, कारण बघा हा 12 आहे तर हा 12 आहे, म्हणजे दोन ऑपोजिट साइड इक्वल आहे आणि हे दोन ऑपोजिट साइड इक्वल आहे, म्हणजे हा रेक्टँगलच आहे. ठीक आहे, पहिलं मला प्रूफ करावं लागेल ना हे रेक्टँगल आहे म्हणून. ओके, म्हणजे मॅथमॅटिक्स असा पार्ट आहे जे दिसतं तसं नाही, पहिलं प्रूफ करावं लागतं, मग हा बाबा तुमचं बरोबर आहे असं बोलावं लागतं. ठीक आहे, सो बघा, मग हा 10 आहे तर हा पण 10. सो मला हा 10 भेटला, मग मला पहिले हे काढावं लागेल. ठीक आहे, मग हा 10 प्लस हे लिहावं लागेल. सो हाईट ऑफ दी सेकंड बिल्डिंग, संपला विषय. सो लिहिणार कसं हे पण महत्वाचं आहे. सो इथं लिहावं लागेल, लेट P be the position of person. ओके, पर्सनची पोझिशन दिलं. सो आता अजून काय लिहू शकतो, AB be the width of road. ओके, रोडची हे किती दिलंय, रोड AB किती दिलाय, AB दिलाय तुम्हाला दॅट इज 12 मीटर. ओके, 12 मीटर तर तुम्हाला दिसतंय. आता नेक्स्ट हाईट ऑफ दी फर्स्ट बिल्डिंग पण दिलंय. सो हाईट ऑफ दी फर्स्ट बिल्डिंग, सो दॅट इज AP जे आहे, AP हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग. ओके, हाईट ऑफ दी फर्स्ट बिल्डिंग किती आहे, AP ची व्हॅल्यू किती आहे, AP जे आहे बघा नीट लिहितो, AP जे आहे ते 10 मीटर आहे. ओके, पहिलं मला प्रूफ करावं लागेल ना हे 90 डिग्री म्हणून. सो प्रूफ कसं करणार मी, इझी आहे. सो कसं इझी आहे बघा, हा अँगल कधी पण बिल्डिंग असे तिरके असतात का, असे किंवा असे असतात का, नसतात. ऑलवेज परपेंडिक्युलर टू दी ग्राउंड लेवल. ठीक आहे, म्हणजे बिल्डिंग्स ऑलवेज परपेंडिक्युलर म्हणजे एकदम स्ट्रेट असतात. सो हे 90, मग हे पण 90. ठीक आहे, म्हणजे अँगल A 90 आहे. ओके, हे तर लगेच दिसतं. आणि अँगल B पण किती असणार आहे, अँगल B ऑल्सो 90 डिग्री. ओके, हे लक्षात ठेवा. आणि ते दिलंय का, असंच प्रूफ केलंय का, येस. सो असंच दिलेलं आहे. मग नंतर बघा ना पुढे, मग तसंच आता मी इथून P पासून मी एक होरिझोंटल लाईन काढली. काय काढलंय, होरिझोंटल लाईन. मग होरिझोंटल लाईन एकदम स्ट्रेट फॉरवर्ड काढले. ठीक आहे, म्हणजे पर्सन असा वाकडं तिकडे थांबलाय का, नाही. सो पर्सन पण एकदम स्ट्रेट बघतोय. मग ही होरिझोंटल लाईन आणि ही परपेंडिक्युलर लाईन बघा, ही परपेंडिक्युलर, मग हा पण 90 आणि हा पण 90 असणार. सो इथे डायरेक्ट लिहायचा अँगल P आणि अँगल C ऑल्सो 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही 90 डिग्री असणार. सो मग मी आता काय लिहिणार,
सो जर अँगल जर सगळीकडे 90 डिग्री असेल तर मग आपल्याला इथून दिसतंय की हे काय असणार आहे, हे रेक्टेंगल आहे. आता तुम्ही बोलणार 90 तर ह्याच्यामध्ये पण असतं स्क्वेअर मध्ये पण, बरोबर ना. पण इथं साईज हे बघा ना, साईड नुसार बघा ना, साईड ओके साईड डिफरंट आहे. मग इथं काय लिहिणार आपण, सो क्वाड्रिलॅटरल ABCP इज अ रेक्टेंगल. ठीक आहे, समजलं का, हे रेक्टेंगल आहे. ओके, मग रेक्टेंगलच्या अपोजिट साइड पण इक्वल असणार. सो काय काय इक्वल असणार, सो साइड AP जेवढा आहे तेवढाच CB आहे. सो जेवढा AP आहे तेवढाच CB आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि जेवढा AB आहे तेवढाच PC आहे. जेवढा AB आहे तेवढाच PC आहे. किती आहे, 12 आहे, 12 मीटर. आणि जेवढा AP आहे तेवढा CB म्हणजे 10 मीटर. ओके, इझी आहे. म्हणजे इथं बघा, इथं पण 12 असणार, इथं पण 10 असणार. हा, आता हे लक्षात ठेवा, हे सध्या लक्षात ठेवा, इथं 12 आहे म्हणून, कारण आपल्याला आता वरचं काढायचं. मग आता आपल्याला हे डिस्टन्स काढायचं. सो कसं काढणार आता बघा, नीट लक्षात, टाइम बघू दे मला. चला आता बघा, हा डिस्टन्स कसा काढणार, हा CD. हा डिस्टन्स काढण्यासाठी बघा ना, इथे मी tan थीटा यूज करू का. सो वी हॅव tan थीटा इक्वल टू, बघा tan थीटाच्या अपोजिट साइड काय आहे, अपोजिट साइड आहे DC अपॉन, हे मला काढायचंय, DC अपॉन ऍडजस्टंट साइड, म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. PC आहे ना, PC, DC अपॉन PC. ठीक आहे, सो tan थीटाची व्हॅल्यू आहे 60 डिग्री. ओके, आणि DC काय करायचं आपल्याला काढायचंय, आपण PC किती आहे, 12. ओके, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, मग नंतर पुढे सांगतो काय करायचं. आणि एवढं लक्षात ठेवा, व्हॅल्यू काय काय आहेत हे पण लक्षात पाहिजे. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. हा, आता बघा, आता काय करायचं आपल्याला, इथं tan 60 ची व्हॅल्यू किती असती, टेबल मध्ये माहिती तुम्हाला, tan 60 असतं √3. ओके, √3 इक्वल टू DC अपॉन 12. ठीक आहे, सो आता 12 इथं डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो म्हणजे काय होणार, 12√3 इक्वल टू DC. ठीक आहे, म्हणजे DC ची व्हॅल्यू जी आहे ती 12√3 येणार आहे. ओके, √3 हे झालं मीटर. म्हणजे DC ची व्हॅल्यू जी आहे ती 12√3 येणार. इथे येणार 12√3. आणि हे किती आहे रे, हे AP 10 आहे, मग हे BC किती आहे, हा 10 आहे. म्हणजे या दोघांची ऍडिशन करा, म्हणजेच मला टोटल हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग भेटेल. ठीक आहे, नाव इथं बघा, BCD मध्ये BCD त्याच्यामध्ये बघा आता, सो BD जो आहे तो किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, सो BD जो आहे तो 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. सो BC प्लस CD, सो इथे ना CD. ठीक आहे, सो BD ची व्हॅल्यू किती रे, BD ची व्हॅल्यू आहे आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, BD आपल्याला काढायचं आहे. सो BC किती, BC आहे 10 प्लस CD किती आहे 12√3. ओके, म्हणजे BD ची व्हॅल्यू भेटली. म्हणजे हे झालं तुमचं हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. सो इथे लिहावं लागेल, द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग, हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज किती आहे, 10 प्लस 12√3 मीटर. ठीक आहे, 10 प्लस 12√3 मीटर. ठीक आहे, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. आलाय का ते आन्सर, हो आलंय त्याच. हा, बाकीचे 3 क्वेश्चन जे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओला शिकवेल. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा ट्रिगोनोमेट्री 6.2 तुमचा म्हणजे नाही का क्लिअरच होणार आहे. ओके, म्हणजे टोटल माझे ट्रिगोनोमेट्रीचे 6 व्हिडिओ बनणार आहेत. म्हणजे हे 5वा व्हिडिओ होता आणि 6व्या व्हिडिओ मध्ये 6.2 ऑल होईल आणि त्याच्यानंतर सर्कल स्टार्ट करतो. ठीक आहे, आणि साइड बाय साइड सायन्सचे पण व्हिडिओ आहेत. ठीक आहे, सायन्सचे व्हिडिओ पहिला दुसरा चॅप्टर शिकवलेला आहे, ते बघा. तुम्हाला 100% सांगतो की नक्की तुम्हाला समजणार आहे ते. ठीक आहे, आपला चॅलेंज आहे, शब्द दिला आहे, सायन्स 1 हा पूर्ण कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय. आणि अभ्यास आपल्या ग्रुपला पाठवा. ठीक आहे, ग्रुपला थोडेच जर मला नाही का अभ्यास दाखवलेत पाठीमागचा सायन्सचा. ठीक आहे, सायन्सचे व्हिडिओ पण म्हणजे सायन्सचे व्हिडिओचे पण आम्हाला अभ्यास दाखवा लवकरात लवकर. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय.